सर्वात जुना दुकान आहे शेख मोईन मामूंचा. आपल्या चॅनल बघत असतात हे आपले गावकरी आहेत सर्व एवढे आहेत. ह्यांना पण दाखव, ह्यांना पण काय ते आपल्या नवनगरचा ब्लॉग करून आला, शूट केलाय आजच. हा तो उद्या आज नवनगरला विजिट दिला. हे बघ आपले शेजारी बरं आहे ना. अरे वर आहे बुरुज बस स्टॉप आहे सर्व रिक्षा स्टँड आहे बुरुज. ओके त्याच्या पप्पा नाही गेले. हा बघा आपला भाव भेटलेला आहे. भावाला जरा हाय कर. आताच नवनगरला जाऊन आलोय. हा आपला नवनगर पूर्ण दाखवलायच. प्रत्येक जण भेटले. हे बघ दादा भेटलेले आहेत. त्यांना पण बोललं हाय करा आपल्या चॅनलला. हा हा सावधान पुढे पुलाचे काम चालू आहे. वाहतूक रस्ता बंद आहे. वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे. त्याच्यावरती एक ब्लॉग होईल आपला पुढे. आपल्याला अपडेट भेटेलच. आणि आपल्या फुरुज गावाबद्दल जेवढी माहिती भेटायची म्हणजे जेवढे तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील ना, फुरुज गावाचे असतील, खेड असेल किंवा सामाजिक जे काही प्रश्न असतील, रस्ते जे काय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर तुम्हाला भेटत जाईल माहिती. ती ब्लॉग कर, कारण आपला एक पहिला ब्लॉग पडलेला आहे स्कूलवरती. तो तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जा. तुम्हाला आपल्या हायस्कूलवरती पूर्ण ब्लॉग भेटेल. एस आय हायस्कूलवरती. आणि बरेच जणांनी त्याच्या प्रत्येकाने ज्यांनी ब्लॉग बघत आहे त्यांनी प्रत्येकाने आठवण सांगितलेली आहे. तर प्रत्येकाची कमेंट आहेत की थोडं आतमध्ये जा आणि थोडंफार इकडचं हायस्कूलमधलं थोडंफार अजून माहिती दे. तर नक्की याच्यावरती पुन्हा एकदा ब्लॉग होईल तेव्हा तुम्हाला नक्की त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. नक्की लवकरात लवकर मी त्यावरती आपल्या ह्याच्यावरती ब्लॉग करणार आहे. येणार मी एक दिवस पाटीलवाडीत येणार आहे. मस्त आपली घर दाखवणार आहे. म्हणजे असं मध्यंतरी येते संडे बघून असं 11-12च्या आसपास मध्यंतरी यायला पाहिजे असं. तेव्हा पण घेऊया शू. बरं होईल मग. चालेल. मग आपला चॅनल मग पुढे आपल्या चॅनल बघा काय आमचा माईक हरवलेला आहे. भेट ना मोबाईल आहे ना. उद्या राजेश हेलगावकर टाकलास ना युट्यूबला. राजेश हेलगावकर मग सर्वांना दिसा. नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि तुम्हाला काही आयडिया द्यायचं असेल मला भाई अजून असं काही करू शकतोस तर नक्की कमेंट करा. आणि जेवढे माझे कुवेतले राहणारे किंवा जे आउटसाईडला कामानिमित्त आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल ब्लॉग होता. नवानगरचा ब्लॉग करताना माझा माईक हरवला, त्यामुळे माझा आवाज खूप कमी येतोय. तर नक्की माईक कशा प्रकारे भेटतो तुम्ही बघा शेवटपर्यंत. आणि ज्या टायमाला माझा आवाज क्लिअर येईल तेव्हाच तुम्ही समजू नक्की मला माईक भेटलेला आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. किफायतला तुम्ही कोण लागता त्यांची मम्मी. हे आपले किफायतचे मम्मी आहेत. तर त्यांना हाय करा. त्याला पोहोचल निरोप तुमचा. कारण माझे जेवढे ब्लॉग आहेत ना भारगावी लोक लय बघतात. राजेश हेलगावकर टाकलात ना. जेवढे जे भारगावीवाले मित्र आहेत ना म्हणजे करामत हे वलीद वलीदचा भाऊ आहेस का तू. हा ब्लॉग आला का मी धारी. आपला मोठा चॅनल आहे. आता पेट्रोल पंपावरती पण व्हिडिओ केलाय मी माझ्या बद्दल. तुमचा पण दिसाल उद्या. आज मी एडिट करणार आणि संध्याकाळी 6 वाजता टाकणार. बघा किती पोरं जण आले ते बघा. सर्वजण बघा. तर आता आपल्या भावानी पकडला चॅनल झाला. हे बघा चला आता आपण जातोय पुढे. अरे बाबा ह्याला घे इकडे. इकडे आपला चॅनल बघतोस तू. आपला राजेश हेलगावकर म्हणून चॅनल आहे युट्यूबला. राजेश हेलगावकर. हा बघा कधी पोरं संध्याकाळची निवांत इकडे. बाबा क्यूट बघायचा आहे बघ गोलू. गँग आले इकडे. त्याला असतात बाकीचे. हा छोटं डॉन. आणि हा जो घर दिसतोय ना हा शेबचा घर, माझ्या मित्राचा घर आहे. आता तो सध्या मुंबईला आहे. शेबला कोण कोण ओळखतो. शहीदला काय निरोप द्यायचा आहे.
आता कुठे माहितीये ना तू? मुंबई हा बघ आता शैब हे बघ इकडे बघ, सर्वजण तुझी छोटी छोटी मुलं भेटलेली आहेत, सर्व लहान लहान, सर्वजण ओळखतात, काही तिकडे लाजतायत. या येतायत लोकांना जातात. तुमचं काहींचं नाव बोला. हा बघ राजेश हेलगावकर टाकलास ना युट्यूबला, राजेश हेलगावकर हा, मग सर्वांना दिसा. हा मला मोबाईल आणते. हा आण मोबाईल आण. तर आपला हे बघ शैबला हाय करा शैब बघा. तिकडे दाखव. आपले नंदन भाई परत भेटलेले आहेत, परत आपल्या भावाला निरोप देतो, शैब भावाला. काय निरोप द्यायचा का शैबला? काही नाही ना, बोल बेसून आहे काय, बेसून काम कर का? मोबाईल आणा गेलाय, मोबाईल नाही गेलाय. अंडे घे ना पटकन. तर शैब जर तू बघत असतील चॅनल तर नक्की कमेंट कर. हे बघ जेवढी पोरं आहेत ना तुझी आठवण काढतायत, कुठे शैब भाव आमचा, खेळला जायचं, घराला जायचं, त्याच्या घरात जायचं का तुम्ही? हा ना? आम्ही दूध द्यायला जायचो. हा हा. हे बघ आम्ही त्याच्या पाठच्या होऊन पण क्रिकेट खेळायचो. कुठं खत इकडे हे बोलतोय, काय बोलतोय इकडे? काय बोललो मला समजलं ना, इकडे तू काय बोलला, काय बोललास? शैब मामूला काय बोललास, विचार काय बोलत होता? काय बोललास तू? तू खाल्ला सगळ्यांनी मोबाईल आणले. अरे बापरे, सर्वांनी फोन आणलेलं आहे बघा, हे बघा. आता आहे ना फोनचा कदर असा दर असं. हे पडले. अरे माईक पडला माझा. तुझा पडला कुठे? मला माझा माईक पडला इथे. बघा सर्व, हो का तुमचा एक ब्लॉग बघ. हे बघ आपले सर्व ब्लॉग बघता. बघ अरे माईक भेटला ना इथं, माईक पडलाय. हा तर भेटला ना तर पाठवून देस. हा आमच्या बकड्या जरा गाडी पुढे घेऊ दे. चला हो व्हिडिओ चालू आहे. हे बघा बकऱ्या, बघा बकऱ्या. चला आता जरा माईक बघूया कुठे भेटतोय काय. हा जरा असा डायरेक्ट चालू ठेवलाय. मोबाईल आहे ना, उद्या घ्या. एक राऊंड मारूया, भेटला तर भेटला माईक. काय इकडून येतो परत आम्ही पाठोपाठ या. हा आयफोन माझा 18वा 17वा. हो आम्ही पुरुच आपलंच इकडचा. खाली बघायला लागेल ना, नीट लक्ष द्या. कुठेतरी माईक पडला असेल तो. नाही तिथेच पडला असेल. मग तो पडला कसा? मग जेव्हा माईक भेटत नाही आहे. अरे अब छोटू नाही बघा ना. शेवटपर्यंत बघू. सांगून मिळालं तर ए भेटला तर पाठवून द्या. भेटला तर देव भेटून द्या. तो तुमचा काय कामाचा नाही, एक माझ्याकडे आहे. असं कालासारखं आहे बघतो. काय बोलायचं मध्ये कुठं महेश हेलगावकर बोलायचं. रिक्षावाला माहिती महेश हेलगावकर. हा महेश हेलगावकर द्या बोलायचं. कुठं आमचा माईक हरवलेला आहे. भेट नाही कुठं. असं ते पडला तर जाऊ दे. हा इथे एकदा राहिलं होतो. काय बनवत आहेस? बनव नाही भेटला. भेटला तर पाठवू रे. हा
कुठं अरे भावाला भेटलेलं माईक. अरे भावाला दाखव तिकडं. अरे आबा आबा आई शपथ. भावाला दाखव भावाला. इकडे इकडे आपला माईक इकडं को माईक हरवलेला माईक. बघ काय केलं काय. गाडी गेली असं चालू आहे. चालू आहे ना. हा बा पेट्रोलचा भेटला आपल्याला माईक. चालू आहे. हे बा आपल्या भावाने शोधलेला याचा दाखव. तर भावा इकडे इकडे भावाला धन्यवाद देऊया. अबा भावाला पण धन्यवाद. आपला भाई हा सगळ्यात आम्ही मराठला धक्कन वंशी हा भेटला. चला चला आपल्याला तिथंच मिळलं होतं. कुठं गावात दिसलेला. मी गावात दिसलेला. हे बघ सर्व गँग आहे बघा. हाय ना नवानगरची गँग आहे सर्व. मग चला आपल्याला माईक भेटला आहे. आपला आहे ना काय कुठे गेला बघ. तुझं नाव कसं बोला. अरे तू कुणा ओळखतोस बोलला शाहीनला. हा चला मग आपला चॅनल मग अबा बघ छोटा आला तुम्ही. पुढे आपल्या चॅनल बघा काय छोटू डॉन. ए बाबा गाडी चालू नको करूस. माझी नेलीच होतीस. हा बघा माहितीये ना. हा चला मग निघतो आता आम्ही. बाय करा बाय करा बाय करा. पाहू शकता आपल्या चॅनलचा किती क्रेज आहे इकडे गुरुज गावात. आणि आपला माईक हरवला होता. आता भेटत नव्हता काय मल्हार. हो नशीब मल्हार इथे आठवून गेला. मला पायाला लागलं त्याचं म्हणजे इथलं तू पाय लागला आणि खाली पडला. आणि आमचा मल्हार पण फेमस आहे युट्यूब मध्ये. प्रत्येक जण विचारतो हाच पोरगा. चलो चला आता आपला राफे उशीर झालेला आहे. सामान पण आणायचं आहे आणि मोबाईलची बॅटरी पण कमी आहे. तर आपला मित्राचा तो घर आहे दाखवू इकडं. लाईट पेटलेली आहे. हो शहीदचं घर आहे ते. शहीद आपला बाहेर गावी आहे वगैरे म्हणजे आपल्या मुंबईला राहतो. चला कॅमेरा जरा आपला फुटलेला आहे जरा माईक. गाडी गेलेली दिसते काय. आपलीच गेलेली आहे. हा नशीब आपल्याला भेटला. आता आपल्याला काय जायचं आहे. आपल्याला तुम्हाला हायस्कूल दिसेल गुरुजगावचा. आणि इकडे नाही खाली हो. ह्याला ओळखतो काय आपण. काय बरं आहे ना. बरं आहे ना. आपल्या ज्या चॅनल बनवतो जरा नवानगर दाखवून आलोय. बाकी मजेत ना. आपलं चॅनल बघतोस ना तू युट्यूबला. आहे ना मी ह्याच्यावरती युट्यूबला काय चॅनल. राजेश हेलगावकर. हो बघ तू पण दिसशील. वेबसाईट टाकून हा डायरेक्ट फक्त राजेश हेलगावकर नाव टाक युट्यूबला. नंबर पण देऊन ठेव तुझा यार. घे गाडी साईडला लाव. घे 70. एक मिनिट मग ग्रुपला अटॅच केलास तरी चालेल. आता सध्या काय मग फर्निचरचे आपले फर्निचरचे वगैरे ना. हो गेला आता. जर तुम्हाला फर्निचरचं वगैरे काय काम करायचं असेल तर नक्की इकडे संपर्क साधा. माझ्याकडे नंबर आहे त्याचा. बरोबर आलेला आहे. ओके कट केला तो. ते येणार मी एक दिवस पाटीलवाडीत येणार आहे. मस्त आपले घर दाखवणार आहे. टायमामध्ये नको म्हणजे असं मध्यंतरी येते संडे बघून असं 11-12च्या आसपास मध्यंतरी यायला पाहिजे असं. तेव्हा पण घेऊया शो. बरं होईल मग. चालेल ओके चलो. हा बाबू येस तुझा हा मल्हार आपला महेश. महेशचा का. हो अरे मग ठीक आहे मग. आपला कॅमेरा पण आणला इकडं. काय बोलतोस का. हो चल मग. चल मग बाय. हो हायस्कूल दाखवू आणि जाऊ आता सामान घेऊन. आता त्याला सामान आणायचं आहे. पण खायला टाक. रुपये टाकला. बराच उशीर झालेला आहे. चला हायस्कूल आपलं हायस्कूल आयडियल आणि FES बीज वगैरे. गुरुज हायस्कूल. पुन्हा एकदा मी ब्लॉग येणार आहे. आणि ते छोटासा
स्टेशनरीचं दुकान आहे. हा बघू शकता. नीट दिसते तुला? शाळा दिसते? हम्म. हा. तर आपला जो हायस्कूल आहे ना त्याच्यावरती पूर्ण एकदा ब्लॉग होणार आहे. कारण बरेच जणांनी मला कमेंट केलेलं आहे की आतमध्ये जेवढं काय असेल ते दाखव, जेव्हा स्कूल वगैरे चालू असेल तेव्हा याच्यावरती ब्लॉग कर. कारण आपला एक पहिला ब्लॉग पडलेला आहे स्कूलवरती. तो तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जा, तुम्हाला आपल्या हायस्कूलवरती पूर्ण ब्लॉग भेटेल एसआय हायस्कूलवरती. आणि बरेच जणांनी त्याच्या प्रत्येकाने ज्यांनी ब्लॉग बघत आहे त्यांनी प्रत्येकाने आठवण सांगितलेली आहे. तर प्रत्येकाची कमेंट आहेत की थोडं आतमध्ये जा आणि थोडंफार इकडचं हायस्कूलमधलं थोडंफार अजून माहिती दे. तर नक्की याच्यावरती पुन्हा एकदा ब्लॉग होईल तेव्हा तुम्हाला नक्की त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. नक्की लवकरात लवकर मी त्यावरती आपल्या ह्याच्यावरती ब्लॉग करणार आहे. चला. इथं बोर्ड लागलेलं आहे. हां, सावधान, पुढे पुलाचे काम चालू आहे, वाहतूक रस्ता बंद आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे. त्याच्यावरती एक ब्लॉग होईल आपला पुढे, आपल्याला अपडेट भेटेलच. आणि आपल्या फुरुस गावाबद्दल जेवढी माहिती भेटायची म्हणजे जेवढे तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील ना, फुरुस गावाचे असतील, खेड असेल किंवा सामाजिक जे काही प्रश्न असतील, रस्ते जे काय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर तुम्हाला भेटत जाईल माहिती. चला पुढे चला. चला. आमचा फुरुस गाव एवढा मोठा आहे ना. आयडियल स्कूल आहे तो. आयडियल APS आणि हायस्कूल आहे. तीन मिक्स म्हणजे मिक्स एकाच शाळेत शिकत नाही, ते वेगवेगळे आहेत. आपला आला रिक्षा स्टँड. आता आपण फिरून आलोय फुरुस गावातून. जसं मग अशी गेला होताच ना इकडून, आता आपण इकडे आलोय. आपल्याला सामान घ्यायचं आणि हा आपला रिक्षा स्टँड आहे फुरुस गावाचा. ओके, त्याचे पप्पा नाही गेले. हा बघा आपला भाव भेटला. भावाला जरा हाय कर. आताच नवानगरला जाऊन आलोय. हां, आपला नवानगर पूर्ण दाखवलायच. प्रत्येक जण भेटले. हे बघ दादा भेटलेले आहेत, त्यांना पण बोललं हाय करा आपल्या चॅनलला. हां, आपला रिक्षा स्टँड आहे. चला आता आपण जरा घेऊया, जरा भाजी वगैरे घेऊया आणि जाऊया पुढे. नीट काय म्हणतात आपल्या काय कमरू पाहिजे. आपला हा दाखव, आपला फुरुसचा बस स्टँड आहे. असं हे बघा आपला पूर्ण फुरुस बस स्टॉप आहे सर्व. आणि आपला अंधेराचा फुरुस स्टॉप आहे. तिकडे बसलेले आहेत सर्व. चला आता आपण जाऊया जरा भाजी घ्यायला. तेच लावून ना तेच ना. नॉर्मल शिफ्ट. चार दिवसात रेटिंग कमी करून देणार असल्यावर तुम्हाला फक्त लिहून द्या, मी तो तुम्हाला तुम्ही बोलाल तुम्ही ॲडमिट करता. सर्वात जुना दुकान हा भाजींचा. आपले सर्व चॅनल बघत असतात. हां, आताच नवानगरला जाऊन आलोय, मस्त शूट केलं आहे. नवानगर दाखवून आलोय. तर आपल्याला 1 किलो बटाटा दे. आज नवानगरला विजिट दिला. हे बघ आपले शेजारी. बरं आहे ना? अरे यांना पण दाखव, यांना पण. काय ते आपल्या नवानगरचा ब्लॉग करून आला, शूट केलाय आजच. हा, तो उद्या परवा येईल. दही डबा आहे. दही डबा किती आले? बारीक काटून बारीक. काय चला आपण आता सामान खरेदी केलं. इकडे दाखव, इकडे दाखव. सामान खरेदी केलेलं आहे. आता आपल्या घरी जायचा बराच उशीर झालेला आहे. चलो आता जाऊ इकडे. दही डबा घेऊया. थांब. दही डबा द्या.
हे आपले 30 वाला द्या. सर्वात जुना दुकान आहे शेखमन मामूंचा. आपलं चॅनल बघत असतात. हे आपले गावकरी आहेत सर्व एवढे आहेत. आज गेलो होतो नवानगरमध्ये ब्लॉग करायला. आपला गाव पण दाखवलं आहे पूर्ण. हो बाकी इकडे आपल्या भारतातच असतो मी. हो स्वतःच. किती आले? तर आपण खरेदी केलेली आहे गावात वगैरे. आता आपण तुझ्या घरी तर पकडी बस स्टँड. चला बसूया. चला चला आता आपण जातोय घरी. खूप उशीर झालेला आहे. आपण शूट करून जाताना गुरुजगाव. तर आपण ब्लॉग बघितला असेल शेवटपर्यंत. तर ब्लॉग नसेल बघत असं नक्की बघा. कारण आपला जो फुरुजगाव आहे आणि नवानगर आहे हे आपण ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं तर खूप अशी मजा आली. बरेचसे लहान लहान अशी पोरं भेटलेली आणि आपला एक माईक पण हरवला आणि तो पण त्या लहान पोरांनी शोधून दिला. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे तो माईक दाखव कसा आहे तो. असू दे. आता ते उठत आलं असू दे. पण नेक्स्ट टाईम मला तर दाखवू. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि तुम्हाला काही आयडिया द्यायचं असेल मला भाई अजून असं असं काय करू शकतोस तर नक्की कमेंट करा. आणि जेवढे माझे कुवेतले राहणारे किंवा जे आउटसाईडला कामानिमित्त आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल ब्लॉग होता. आणि जे आणि फुरुजगाव दाखवायचं होतं बरेच दिवसापासून. तर कसं वाटलं नक्की कमेंट करा. आणि असाच लवकरात लवकर एक नवीन एक ब्लॉग घेऊन ये. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.